आज म्हातोबाच्या टेकडीवर फिरायला मजा आली. फार मजा आली. नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर. आज सकाळी मला काय झालं कुणास ठाऊक. म्हणजे मी टेकडीवर आलो ना, तर येत असतानाच मला असं जाणवत होतं की हवेमध्ये गारवा आहे. हवेत गारवा आहे. आणि मग चपला काढून अनवाणी पायाने चालायला लागल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जमीन पण गार आहे. गार म्हणजे अगदी गार, आईस्क्रीम सारखी गार नाही, पण म्हणजे जमिनीत पण गारवा आहे. आणि तो जमिनीतला गारवा आणि हवेमध्ये पण थोडा गारवा, ह्याच्यामुळे इतकं आल्हाददायक वाटायला लागलं ना की काय विचारू नका. मला मला कसं कुणास ठाऊक, मला असं वाटलं की ते पूर्वी मी जसं पोर्ट्रेट मोड मध्ये युट्यूब शॉर्ट करता टेकडीवर फिरण्याचा व्हिडिओ करायचो ना, तो तसा व्हिडिओ करूया असं मला वाटलं होते. आणि बस काही नाही, मी माझा तो टिपिकल पहिली फ्रेम असते ना की ज्याच्यामध्ये माझे अनवाणी पाय चालताना दिसतात, तर तसं शूट केलं. आणि मग नंतर ट्रायपॉड काढला आणि स्टँडवर लावला आणि वेगवेगळ्या पद्धतीने बस मी म्हणजे चालत गेलो, चालता चालता शूट करत गेलो. तर हे कसं काय झालं मला माहिती नाही. म्हणजे कसं काय झालं माहिती नाहीचा अर्थ काय आहे माहिती का, की अरे कालपासून ना, काल सकाळी काय झालं की माझ्या बायकोला बरं नव्हतं, तर त्यामुळे मी सगळं आवरलेलं होतं, पण मी त्या टेकडीवर येऊ शकलो नाही. तर त्याच्यानंतर काय झालं, दिवसभर ना मी असा एकदम बधीर होऊन राहिलेलो होतो. कालचा पूर्ण दिवस मी बधीर होतो, बधीर. त्याच्यात दुपारी काय झालं कुणास ठाऊक, मी युट्यूब लावलं होतं, त्याच्यावर लोकसभेमधला तो अध्यक्षांच्या वरचा, म्हणजे लोकसभेचे जे चेअरमन आहेत, तर त्यांच्यावरचा अविश्वासाचा ठराव मांडणं चाललेलं होतं. तर मी ते ऐकत बसलो. म्हणजे तो म्हणजे खरं सांगू का, यावेळेला मी लोकसभा, राज्यसभा म्हणजे संसदेमध्ये काय चाललंय हे अजिबात ऐकायचं नाही असं ठरवून टाकलेलं होतं. आणि त्याच्यात तो बावळट सारखा ठराव होता की सभापतींवर अविश्वास व्यक्त करणारा. आणि तो ठराव ज्यांनी मांडलेला होता अविश्वासाचा, तर तो काही बोललाच नाही. आणि ते सुरुवातीला आलं की तुम्ही जे चेअरवर बसलाय तुम्हाला कुणी परवानगी दिली, तुम्हाला अधिकार नाही आहे वगैरे, असं ते सगळं, ते हा नियम तो नियम असं सगळं झालं. आणि मग तो पाकिस्तानचा हस्तक जो आहे, आसाम मधला माणूस, तर तो अतिशय साळसूदपणाने त्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि त्यांनी मुद्दा सांगितला की एलओपीला बोलायला देण्यात येत नाही. Oh my God. इतक्या वेळेला त्यांना त्यांच्या बोलण्यामध्ये अडथळे आणले, तर हे चुकीचं आहे. तर असं सगळं त्यांनी ती बडबड करायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये काय अर्थ नव्हता. आणि अर्थ नव्हता म्हणजे त्यावेळेलाच माझ्या लक्षात आलं की नेहमीप्रमाणे हे बावळट सारखे, म्हणजे जसं काही तो अविश्वासाचा ठराव आहे, तो फक्त एलओपीला बोलू देण्यात येत नाही एवढ्या एकाच मुद्द्यावर होता. म्हणजे विरोधी पक्षामधले जे सगळे सदस्य आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना तुम्ही बोलू देत नाही. हा फार मोठा गुन्हा आहे, हे लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चुकीचं आहे, घातक आहे वगैरे, असं सगळं संभावितासारखं त्यांनी बोलायला सुरुवात केली. तर हे त्यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर मला कळलं की आता हा जो एलओपी आहे, या एलओपीचे इतके वाभाडे निघणार, इतके वाभाडे निघणार, इतके वाभाडे निघणार की काय विचारू नका.
आणि मग काय दिवसभर तसंच चाललेलं होतं. म्हणजे मला जर विचाराल तर मला सुद्धा जर म्हणजे संधी असती है ना, मी लोकसभेच्या सभापतींच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्याची जर मला नागरिक म्हणून मतदार म्हणून जर सवलत असती तर मी पण त्यांच्या विरुद्ध असा ठराव मांडला असता. काय चाललंय तुमचं? अहो, आमच्या वर्गामध्ये जर मुलांनी गडबड केली तर मास्तर थोबाडीत मारायचे, पट्ट्या मारायचे, अंगठे धरून उभे करायचे आणि फारच झालं तर वर्गाच्या बाहेर काढायचे, नाहीतर शाळा प्रमुखांकडे पाठवायचे आणि त्यांना रस्टिकेट करून टाकायचे, शाळेतून काढून टाकायचे. असे पाहिजेत वर्ग शिक्षक. तुमच्याकडनं आमची ही अपेक्षा आहे. तर हे जे व्रात्य मुलं आहेत तर त्यांच्यावर तुम्ही काहीच कारवाई करत नाही, ही माझी तक्रार आहे, असं मी म्हटलं असतं. आणि इथे गोंधळ घालणारीच मुलं तक्रार करतात की आम्हाला गोंधळ घालण्यामध्ये अडथळा आणतायत. मग काय दिवसभर त्यांचे वाभाडे काढणं चाललेलं होतं. बहुतेक ना त्या एलओपीला आपल्याबद्दल बोलणं चाललेलं आहे. म्हणजे आपल्याला शिव्या देणं चाललेलं नाही हे महत्वाचं नाही, आपल्याबद्दल बोलणं चाललेलं आहे. बहुतेक ह्याचीच त्याला हौस वाटत असावी. बघा, मी तुम्हाला काही करूच दिलं नाही कामकाज, है ना, मी तुम्हाला कामकाज काहीच करू दिलं नाही, तुम्हाला माझ्याबद्दलच बोलावं लागलं. बहुतेक त्याला ह्याच्यातच समाधान आहे असं वाटतंय मला. म्हणजे मला शिव्या देण्यात येत आहेत, माझे वाभाडे काढण्यात येत आहेत, मी कसा अयोग्य आहे, मी कसा देशद्रोही आहे, मी लोकशाहीच्या कशा लोकशाहीच्या तत्वांच्या विरोधात वागतो आहे. तर हे महत्वाचं नाहीये. माझ्याबद्दल बोलतायत की नाही, मला त्याच्यातच आनंद आहे. मी तुम्हाला बाकी कुठल्या विषयावर बोलूच दिलत नाही, मी तुम्हाला फक्त माझ्याबद्दलच बोलायला लावतो. तो आधीच मी बधीर होतो. सांगायचा मुद्दा काय की मी आधीच बधीर होतो, त्याच्यात मी हे लावलं आणि ते मी ऐकत बसलो, त्याच्यामुळे मी आणखीन बधीर झालो. म्हणजे पूर्ण बधीर झालो बरं का. संध्याकाळी मी फक्त गेलो आणि काय किराणा मालाचं सामान बिमान घेऊन यायचं होतं ना, ते घेऊन आलो आणि नंतर परत झोपून गेलो. पहाटे असं केव्हा तरी 3-3:30ला मला जाग आली. त्यावेळेला मला जरा असं छान वाटत होतं, पण मला असं काही फार उत्साह वगैरे वाटत नव्हता, पण मला जाग आलेली होती आणि मला असं फ्रेश वाटत होतं. त्यामुळे मी सगळं आवरून वगैरे आलो आणि येताना जो हवेत गारवा होता आणि मग टेकडीवर चालायला लागल्यानंतर जे जमिनीमध्ये गारवा होता, आणि आता कसं झालेलं आहे ना, आता उन्हाळा सुरू झालाय ना, तर वाटेवर आता खूप धूळ आहे, माती आहे. तर ती माती पण अशी मऊ मऊ लागत होती किंवा थोडी बोचरी पण होती काही ठिकाणी, पण ती गार होती. तर त्यामुळे ना आज टेकडीवर फिरायला खूप मजा आली. आणि ते फिरताना असं कुठे कुठे मला वाटलं की चला आता इथे व्हिडिओ काढूया. व्हिडिओ कुठला, तो टिपिकल माझा फॉर्मॅट आहे ना, मी चालतानाचा. तो तसा मी चालताना, म्हातोबाला गेल्याचा, म्हातोबा उतरताना, म्हातोबाच्या पायऱ्यावर उतरताना वगैरे असंच, आणि मग रस्त्याने वाटेने चालत चालत येताना असं मी सगळं ते व्हिडिओ काढले. आणि व्हिडिओ काढत असताना ना मला अतिशय आनंद झाला. आणि मी जो बधीर झालेलो होतो ना, बधीर, तो माझा बधीरपणा संपला आणि मी असा ताजा तवाना झालो. माझ्या डोक्यात अशा कल्पना यायला लागल्या, मी आजूबाजूला जे चाललेलं आहे ते अप्रिशिएट करायला लागलो. हा, म्हातोबाच्या टेकड्यावर, म्हातोबाच्या देवळाच्या पायऱ्यांवर काही असे ऍथलीट पळत चढत होते. हा 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 हा, ते पायऱ्या ज्या सहजतेने चढतायत ना, ते बघून मला खूप आनंद झाला. तर असा हा सगळा आजचा जो चालण्याचा प्रवास होता, तर तो मला व्हिडिओ मध्ये टिपावासा वाटला आणि मी तो टिपला आणि तो टिपणं मी एन्जॉय केलं, ते चालणं मी एन्जॉय केलं आणि वातावरण मी एन्जॉय केलं आणि ते मी टिपलं.
ह्याचाच मला अतिशय आनंद झाला आणि माझं मन परत ताजं तवानं टवटवीत झालेलं आहे. माझी बुद्धी परत ती जशी मरगळलेली होती, माझी बुद्धी, माझी कल्पना शक्ती ती अशी मरगळलेली होती, ती अशी ताजी तवानी टवटवीत झाली असं मला सगळं जाणवलं. आणि मग म्हटलं की चला ह्याची नोंद घेऊया आणि एक छोटस युट्यूब लाईव्ह करूया आणि निघूया. येतो.